श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही, कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात. स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो. तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येत असते. कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यांत खटकते. जगाला उगवलेलं दिसतं, पेरलेलं नाही. नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे ते अनुभवा. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते. इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला तुझ्या जीवनात खूप दुःख, यातना या भोगाव्या लागलेल्या आहेत. तू खूप अपमानही सहन केलेला आहेस. तुझ्या आयुष्यात दुःख देऊन, तुला रडवून तुझे विरोधक आजपर्यंत खूप आनंदी होत होते. त्यांना कशाचीच भीती वाटत नव्हती. त्यांचे कोणी मी कधीच वाईट करू शकणार नाही अशा भ्रमात ते राहत होते. अन्याय करताना त्यांना कोणी पाहिलेले नाही या भ्रमातच ते आनंदाने जीवन जगत होते. पण ते हे विसरले की देव सर्व काही बघत आहे. तुझ्यावर अन्याय करून ते लोक निवांत जीवन जगत होते, पण कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही. त्यांनी केलेल्या कर्माची फळे आता त्यांच्याजवळ पोहोचलेली आहेत आणि त्यांनी केलेल्या वाईट कर्मांची शिक्षाही त्यांना मिळतच आहे. वरून जरी लोकांसमोर ते आनंदी असल्याचा खोटा भाव आणत असतील, तरी त्यांच्या जीवनात खूप मोठे वादळ आलेले आहे आणि त्या वादळात त्यांचे सर्व काही हळूहळू उद्ध्वस्त देखील होत आहे. बाळा, तुम्ही नेहमी आम्हाला म्हणत असता की वाईट कर्मे करूनही ते लोक अजूनही कसे काय एवढे आनंदी सुखी जीवन जगत आहेत. पण बाळा, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो जो आनंद आहे तो खोटा आहे. त्यांच्या जीवनात आलेल्या वादळामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत, खूप रागात देखील आहेत. तुला पाहून तुझा त्यांना खूप रागही येत आहे आणि ते तुला पाहून, तुझे बदललेले रूप पाहून ते खूप घाबरले देखील आहेत. त्यांच्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटना ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्याप्रमाणे सुखाला लपवता येत नसते, त्याचप्रमाणे दुःखाला देखील जास्त काळ लपवता येत नसते. त्यामुळे त्या लोकांनी कितीही त्यांचे वाईट दिवस लपवण्याचा तुझ्यापासून प्रयत्न केला, तरीही त्यांची ही अवस्था तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येणारच आहे. तू निश्चिंत राहा. त्यांच्या जीवनात, त्यांच्या आयुष्यात वीज पडलेली आहे, कारण त्यांनी तुझ्या आयुष्यात वीज पाडली. त्यांच्या कर्मांची फळे आता त्यांना मिळत आहेत. तुझ्या जीवनात त्या लोकांनी खूप षडयंत्र रचले, तुझे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. आता त्यांच्या जीवनात तो सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडत आहे जो त्यांनी तुझ्यासोबत घडवला. तू ज्या अडचणींचा सामना आजपर्यंत केलेला आहेस, त्या अडचणींचा सामना आता ते लोक करत आहेत. त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे कारण तुझ्यासारख्या साध्या, सरळ, निर्मळ व्यक्तींवर त्यांनी खूप आघात केलेला आहे. आतून बाहेरून पूर्णपणे त्या लोकांनी तुला तोडले आहे. तुझा विश्वासघात केला. तुझ्या प्रामाणिकपणाचा, तुझ्या विश्वासाला पूर्ण तोडून बदनाम करून टाकले. ती व्यक्ती तुझा फक्त कामापुरताच वापर करून घेत होती आणि तुम्ही मात्र खूप प्रामाणिकपणे आपले जीवन त्यांच्यासोबत जगत होता. त्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास होता. पण ज्या गाडीची दोन्ही चाके जर व्यवस्थित असतील तरच ती गाडी सुरळीत चालत असते. पण जर का त्या गाडीचे एक चाक जरी खराब झाले तरी ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यात देखील हेच घडले. एक चाक धोका देणारे होते आणि दुसरे चाक पूर्ण विश्वासाने, प्रामाणिकपणाने चालणारे होते. मग अशी ही गाडी बंद पडणारच आणि ती बंद पडण्यातच भलाई असते. ती चाके वेगळी होण्यातच भले असते. बाळा, या ब्रह्मांडाने तुला त्या धोका देणाऱ्या चाकापासून वेगळे केले. एक नवीन सुंदर जीवन दिलेले आहे. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेचीच नव्हती, त्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही स्वतःहून तुझ्या जीवनातून, तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. बाळा, तुझे जीवन, तुझे आयुष्य हे खूप मौल्यवान आहे. ते असेच आम्ही कसे काय खराब होऊ देणार? प्रत्येकाला आनंदाने
सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुलाही आहे आणि तो अधिकार तुला आता मिळालेला आहे. स्वतःची किंमत स्वतःच करा. कोणी दुसरा येऊन तुमची किंमत करणार नाही, तुम्हाला महत्त्व देणार नाही. बाळा, तू कोणी साधी आत्मा नाहीस, साधी व्यक्ती नाहीस, जी या पृथ्वीवर फक्त सामान्य कामे करून जगण्यासाठी आलेली आहे. तू खूप खास आहेस, खूप मौल्यवान आहेस. तुझ्या जन्माला येण्याचा उद्देश वेगळा आहे. तुम्ही इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश घेऊन येणार आहात. त्यामुळेच तुमचे संरक्षण या ब्रह्मांडाच्या शक्तीने केलेले आहे. त्या नरकातून बाहेर काढून सुखरूप तुम्हाला एक नवीन जीवन दिलेले आहे. कारण तुम्ही तुमच्या जन्माचे उद्देश आहे ते पूर्ण करावे. यासाठी कधीच स्वतःला कमजोर आणि कमी समजू नकोस. तुम्ही खूप धाडसी आहात. परिस्थितीने तुम्हाला खूप खंबीर बनवले आहे. तुम्ही कधीच इतरांच्या आयुष्याबद्दल स्वतःची तुलना कधीच करू नका. कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही, साधी आत्मा नाही. म्हणून तर तुमच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आल्या. त्या अडचणी म्हणजे तुमच्या परीक्षा होत्या आणि त्या परीक्षा तुम्ही पार केलेल्या आहेत आणि गुरुपदावर तुम्ही पोहोचत आहात. तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणून तुम्ही खूप नाराज असता. कोणी तुमच्यावर प्रेम करो अथवा न करो, पण हे पूर्ण ब्रह्मांड, या ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतात, खूप माया करतात, तुमची खूप काळजी घेत असतात. त्यामुळेच तू काळजी करू नकोस. तुझ्यासोबत ज्यांनी ज्याप्रमाणे वाईट केलेले आहे तसेच आता त्यांच्यासोबत वाईट होत आहे. ते खूप रडत आहेत. ज्या ज्या गोष्टींचा त्यांनी गर्व केला त्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून हिरावून घेत आहे. हे पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या जीवनाची ही उलथापालथ, त्यांचे रडलेले चेहरे तू स्वतः पाहणार आहेस. तुझ्यासोबत हे ब्रह्मांड न्याय करत आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. तुम्ही एकटे नाही. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच आहे. बाळा, तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नकोस. तुमचे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देण्याचं काम करतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. स्वामी म्हणतात, प्रार्थनेत ताकद असते नशीब बदलण्याची. म्हणून आपण दररोज आपल्या स्वामी भक्तांसाठी प्रार्थना करतो. आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन आणि मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा. मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास ठेव. मनात परिस्थिती बदलेल. एका क्षणात न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. ते स्वप्न साकार होईल. म्हणून बाळा, सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी. जेवढे गमावले त्यापेक्षा जास्त मिळणार. फक्त थोडा संयम ठेव. लोकांना वाटतं ह्याला नाही जमणार, तेच आता तुला करायचं आहे. अडचणीच्या काळात आधार शोधू नको. स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण कर आणि कोण काय बोलतं याकडे लक्ष नाही द्यायचं. कारण लोक बरोबरी करायला नाही जमलं की बदनामी सुरू होत करत राहतात. इतक्यात हार मानू नका. मोठ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. सूर्याच्या आडवं एखाद्या ढगाला सूर्याचं अस्तित्व संपत नाही. जिंकायची मजा तेव्हा येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतो. आयुष्यात सगळं हरलात तरीही चालेल, पण हिम्मत कधी हारू नका.
आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकता तेव्हा तुमच्यासाठी ते उभे राहतात आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभं राहू शकत नाही. एकदा एका मुंगीला एक मोठे फळ उचलण्याचा विचार आला. तिने फळाच्या खाली जाऊन ते उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप लहान होती आणि फळे खूप जड होती. तिने वारंवार फळांच्या खाली जाऊन ती उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते जमले नाही. मग त्याने मदतीसाठी एका मोठ्या मुंगीला हाक मारली. मोठ्या मुंगीने त्याला सांगितले की ती फळे गोळा करण्यासाठी एक टोपली आणेल. त्याने टोपली आणली, त्यात फळे टाकली आणि उचलली. आपल्या जीवनाचं पण असंच आहे. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण इतरांची मदत घेतली पाहिजे. हे आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यास मदत करते आणि आपण आपले ध्येय जलद आणि सहज साध्य करू शकतो. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे काही ठिकाणी बोलणं देखील गरजेचं असतं, नाहीतर तुझं शांत बसणं तुला आयुष्यभर काही ना काही ऐकवत राहील. मौन व्रत धरणं हे कितीही उत्तम असलं तरीही काही ठिकाणी मात्र तुला तोंड उघडावंच लागेल. जेव्हा विषय न्यायाचा असतो, सत्याच्या बाजूचा येतो, तेव्हा तुला शांत बसून चालणार नाही. तेव्हा अशा ठिकाणी तुला बोलावंच लागेल. अरे आजकालच्या युगामध्ये तुझा स्वभाव काही लोकांसाठी तुला तिखटच ठेवावा लागेल, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणीही करत नाही. त्यामुळे तुला काही लोकांसाठी मिरचीसारखंच वागावं लागेल, जेणेकरून चुकीचे लोक तुझा गैरफायदा घेणार नाहीत. हो, पण तू देखील जाणून बुजून कोणाच्या भावना दुखावू नकोस, कुणाला फसवू नकोस, कारण त्याचा हिशोब तुझ्या कर्मांमध्ये आपोआप लिहिला जाणार आहे. जे इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तू इतरांना त्रास देऊ नकोस. पण जे लोक तुला त्रास देतात, जाणून बुजून तुझा छळ करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या वाट्याला त्यांच्या कर्माची फळंही येणारच आहेत, हे लक्षात घे. अशा पद्धतीची इतरांना छळणारे लोक जर तुझ्या आजूबाजूला वावरत असतील तर अशा लोकांपासून 4 हात लांब राहायला शिक. अरे तुझ्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली ना तर तू आवर्जून झुकावं. तुझ्या लोकांसाठी जर तुला कुठे झुकण्याची वेळ आली तर तू आवर्जून झुकावं. पण प्रत्येक वेळी जर तुला झुकावं लागत असेल तर तिथे मात्र तू थांबावं. तिथे मात्र तू थांबावं. अरे एखादं नातं निभवण्यासाठी दोन्ही व्यक्तींना सारखेच प्रयत्न करावे लागतात. पण एखाद्या ठिकाणी जर तूच प्रयत्न करत असशील तर समजून घे की समोरच्या व्यक्तीला तुझी गरज नाही आणि अशा व्यक्तीपासून लांब राहिलं तरच तुझं भलं होणार आहे. जे लोक तुला वारंवार त्रास देतात ना, अशा लोकांना तुझ्या मनात काय पण डोक्यातही ठेवू नकोस, कारण हेच लोक तुझ्या सकारात्मक विचारांना मुळापासून काढून टाकण्याचं काम करतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहा, कारण अशा लोकांना जर तू बदला घेण्याचा विचार करत असशील तर तुझे सगळे सकारात्मक विचार त्याच ठिकाणी जळून राख होतील आणि तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त द्वेषाची भावना निर्माण होईल. जिथे द्वेषाची, रागाची भावना निर्माण होते त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा लोकांचं चांगलंही करायला जायचं नाही आणि वाईटही करायला जायचं नाही. त्यांच्या कर्माची फळं देणारा तो भगवंत खंबीर आहे. त्यामुळे अशा लोकांचा विचार तू करण्यापेक्षा त्या भगवंताला करू दे. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न कर. अरे सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना तू ओळखायला शिक. जेव्हा तू सवडीने आणि आवडीने नातं सांभाळणाऱ्या लोकांना ओळखतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझी कधीच फसवणूक होत नाही. काही लोक त्यांच्या सवडीप्रमाणे तुझ्याजवळ येतात, पण काही मात्र आवडीने तुझ्याजवळ येतात. जे सवडीने तुझ्याकडे येतात ते लोक फक्त मतलबी असतात, पण जे आवडीने येतात ते मात्र सर्व तुझे असतात. अशा लोकांना जपायला शिक, कारण असे लोक तुझ्यासाठी तो वेळ खर्च करत असतात जो वेळ त्यांच्या जीवनामध्ये परत येणार नाही. आणि असे लोक जर तुझ्याजवळ असतील तर तू स्वतःला भाग्यवान समज, कारण या कलियुगामध्ये असे लोक मिळणं फार अवघड आहे. कारण या कलियुगातील लोक हे कधीच बघत नाहीत की तू त्यांच्यासाठी कधी काय केलं.
स्वतःच्या आवडीनिवडी देखील कधी काळी तू त्यांच्यासाठी बाजूला ठेवल्या, पण हेच लोक ते मात्र चांगलं लक्षात ठेवतात की तू नेमकं कुठे चुकलास. अरे दुःख हे नेहमी माणसाला स्वतःच्या जवळच्या लोकांकडूनच मिळत असतं. अनोळखी लोक तर साधा पाय लागला तरीही माफी मागतात. शक्य होईल तर नातं महत्वाचं असेल तर दुःख विसर, पण जर त्याच नात्याने तुला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मताला प्राधान्य द्यायला शिक. ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी तुला दुःख दिलं ना, अशा लोकांचा फार विचार करू नकोस, कारण त्याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जाते. फिरून ते त्याला पुन्हा मिळणारच आहे. त्याबद्दल तू निश्चिंत राहा. कधी कधी तुझी काहीही चूक नसताना तुला चुकीचं ठरवलं जातं. अरे जेव्हा चूक नसताना देखील तुला चुकीचं ठरवलं जातं ना, तेव्हा तशा वेळेस तू फक्त शांत राहा, कारण तुझ्या प्रारब्धाचे भोग तशाच पद्धतीने हळूहळू कमी होत असतात. म्हणून अशा वेळेस स्वतःवर नियंत्रण ठेव, संयम ठेव. वेळेनुसार तुला सर्व काही मिळेल. एक सिंह जंगलात शिकार करायला गेला होता. त्याच्यासमोर अचानक एक कोल्हा दिसला. कोल्ह्याला वाटले की आता त्याला कोणी वाचवू शकणार नाही, पण त्याने हार मानली नाही आणि आपला जीव वाचवण्याची युक्ती विचारली. कोल्हा सिंहाला कठोरपणाने म्हणाला, मला मारण्याइतकी ताकद तुझ्यात नाही. हे ऐकून सिंहाला थोडे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, तुम्ही हे कसे बोलू शकता? कोल्ह्याने आवाज चढवला आणि म्हणाला, मी तुला खरे सांगतो, देवानेच मला या जंगलाचा राजा बनवले आहे आणि जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांना. जर तुम्ही मला मारले तर ते देवाच्या विरुद्ध असेल आणि तुम्ही देखील मराल. काही वेळ गप्प राहिल्यावर कोल्हा म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तू माझ्याबरोबर जंगलात ये. तू माझ्या मागे ये आणि बघा जंगलातले प्राणी मला किती घाबरतात. सिंहाने हे मान्य केले. कोल्हा निर्भयपणे सिंहाच्या पुढे चालू लागला. सिंह कोल्ह्याच्या मागे येत असल्याचे पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरले आणि तिथून त्यांनी पळ काढला. काही वेळ जंगलात भटकल्यानंतर कोल्ह्याने सिंहाला विचारले, मी जे बोललो त्यावर तुझा विश्वास आहे का? काही वेळ गप्प राहिल्यानंतर सिंह म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू जंगलाचा राजा आहेस. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपण आपल्या मेंदूचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळवू शकतो. आपला मेंदू हा प्रोग्राम्सच्या आधारे काम करणारा संगणक नाही. मनाला चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता असते. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याची ताकद माझ्यात आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मी प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखेन. माझी फक्त एवढीच इच्छा, जेव्हा कोणी नव्हते तेव्हा फक्त स्वामी होते आणि जेव्हा कोणी असणार नाही तेव्हा फक्त स्वामी असणार आहेत. कोण म्हणाले तू एकटा आहेस? कोण म्हणाले तू एकटा आहेस? श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. आवाज देऊन तर बघ, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील. श्री स्वामी समर्थ हे परमदयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वतोपरी कल्याण होते. भक्ताने आतुरतेने हाक मारली असता ते तात्काळ धावून येतात. ते सर्व काही भक्तांसाठी करतात. भक्तांच्या संकटकाळी धावून येणारे असे आपले श्री स्वामी समर्थ आहेत. तुम्हा आम्हा भक्तांचे भक्कम आधार आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, लोण्यासारखे मऊ असावे. कोणालाही कुठेही खूप नये, ते हवे हवेसे वाटावे. तुम्ही निस्वार्थ झाले तर साधे कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे. म्हणजे कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करण्याचा रागही येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभे सुद्धा राहू नये. भगवंताला हवे आहे त्याने असे समजावे की कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आहोत, मंगल माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही. यासाठी चांगली माणसे पाहिल्याने मातीत लोळतात, म्हणजेच ते लाभ जाते. भगवंताच्या प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्यांच्या इच्छेप्रमाणे घडून आले. माझे जे सर्व आहे ते त्यांचेच आहे. त्यांचेच ते पाहून घेतील. ते जे करतील ते सर्वांच्या हिताचेच करतील. याचा दिवस त्यांच्या इच्छेनेच यायचे आहे असे मनाशी ठरवून
आपण त्यांच्याच मनात निश्चिंत राहणे हा होईल. आणि दुसरा मार्ग म्हणजे हे समर्थ ठेवणे, मी या जगात कोणाचा नाही, मी फक्त स्वामींचा आहे, असे म्हणून कुठलेही प्रेम न ठेवता त्यांच्यात राहणे हा होईल. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते, कारण प्रेम एकाच व्यक्तीवर राहू शकते. मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याचप्रमाणे करू लागावे. मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा. एक लक्षात ठेवा, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म केल्यावर आपण देवाकडे विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपले कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, देव देखील त्याचा आदर करत नसतो, हे लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या नामस्मरणात राहून तुमच्या कर्माला प्राधान्य द्या. वेळ कधीच थांबत नाही. आज जरी वाईट दिवस चालू आहे, लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय काय सांगता येत नाही, त्या व्यक्तीच्या मागच्या जन्माचे ऋण तुम्ही आज या जन्मी फेडत असाल. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो आणि कर्म हेच आपल्याला आपल्या देहापर्यंत पोहोचवत असते. म्हणून तुमच्या कर्माकडे बारकाईने लक्ष ठेवा. तुमच्या कर्माव्यतिरिक्त, देहाव्यतिरिक्त दुसरे काही दिसले नाही पाहिजे. आपले कर्म हेच खरी ओळख असते, वेगळेपणा निर्माण करत असते. एक नाव असलेले या जगामध्ये लाखो व्यक्ती आहेत. त्याच काही नावाचे व्यक्ती प्रसिद्ध आहेत, कारण ते त्यांच्या कर्माने प्रसिद्ध झालेले असतात. जो सदैव शंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात काही स्थान नाही. जीवन हे ना भूतकाळात असते ना भविष्यात आहे. जीवन हे वर्तमानात आहे. वर्तमानाचा पुरेपूर वापर करा. आनंदाने जीवन जगा. स्वामी माऊली म्हणतात, जो माझ्या स्मरणात राहील तो प्रपंच करतो, कर्म करतो. त्याच्या प्रपंचात मी आहे, कर्मात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे. जेथे अन्नदान आहे तिथे मी आहे. जिथे निस्वार्थी प्रेम आहे तिथे मी आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करत असते. देहबुद्धीचा, अंधकाराचा पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधासारखा दुसरा उपाय नाही. देह स्थिर होणे, शांत होणे याचेच नाव समाधान आहे. जेव्हा तुम्हाला या समाधानाची किंमत कळेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरे काही प्रिय राहणार नाही. नुसते देहाने पूजापाठ करून परमात्मा मिळत नाही, तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकवायला पाहिजे. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. तो भगवंताला प्रिय आहे असे समजावे. आता तुला काळजी करण्याची गरज नाही. मी तुला जे सांगेन ते तुला करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील. मजबूत कारणास्तव आज देवदूत तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश घेऊन आला आहे. जर तुम्ही हा मेसेज ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याची चिन्हे आहेत. अनपेक्षित आशीर्वाद, जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार राहा. देव तुमचे दुःख, चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. प्रिय देवा, कृपया भीती आणि काळजीच्या सर्व खुणा काढून टाका. धरून राहून कंटाळलेल्यांना बळ द्या. तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात याची खूण त्यांना पाठवा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला संकटे आणि अडथळे येतात तेव्हा आशा सोडू नका. तुमची चिंता मला द्या आणि मी तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करीन, समाधान आणि शांतता प्रदान करीन. आज जो कोणी तुम्हाला हानी पोहोचवू इच्छित असेल किंवा तुम्हाला वेदना देऊ इच्छित असेल, मी त्यांना फटकारतो. प्रिय मुला, घाबरू नकोस, कारण दैवी देवदूत तुमचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. लक्षात ठेवा, मी तुमच्या सोबत असताना कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही.
माझ्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी तुम्ही माझ्या दैवी संरक्षणावर विश्वास ठेवा. या आठवड्यात तुमचे आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक आनंदात बदल घडतील. जर तुम्ही मी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब केला तर तो मार्ग तुम्हाला जीवनातील योग्य स्थळी घेऊन जाईल, जिथून तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सोनेरी होईल, जिथून तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल आणि फक्त आनंद आणि सुख मिळवू शकाल. जीवन तुम्ही शांततेत जगू शकाल. मी घोषित करतो की देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक कामगिरी करणार आहेत. तुम्हाला ओळीच्या मागच्या बाजूने नेत आहेत. तुमचा रेझ्युमे तळापासून ढिगाऱ्याच्या वर जाईल आणि देव तुमचे शरीर, मन आणि नातेसंबंध बरे करतो. देव म्हणतो, चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचे चॅनेल व्हाल. तुमच्या विश्वासावर ठाम राहा, कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे. तुम्ही एका चमत्कारिक ऋतूला सुरुवात करणार आहात, जिथे प्रत्येक वेळी वेळापत्रकानुसार सर्व काही तुमच्या बाजूने होते. तुमच्या मार्गावर असलेल्या आशीर्वाद आणि यशासाठी स्वतःला तयार करा. क्षणार्धात तुमचे जीवन उलटून टाकण्याची माझी शक्ती कमी लेखू नका. देव म्हणतो, मी ताबडतोब दरवाजे उघडू शकतो, हृदयही बदलू शकतो, संबंध पुनश्चित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही मला चमत्कार करताना पाहाल. मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आर्थिक, तुमच्या आरोग्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतेत असाल, पण मी नेहमी तुमच्या बाजूने काम करतो हे लक्षात ठेवा. देव म्हणतो, तुम्ही तयार आहात का? मला तुझे अश्रू दिसेल अशी शंका कधीच नको. तुझ्या हृदयातील वेदना मला कधीच कळत नाहीत. तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तू बोललेला प्रत्येक शब्द मी लक्षपूर्वक ऐकतो. तुमच्या वेदनांकडे दुर्लक्ष होत नाही, कारण मी सदैव त्या ठिकाणी हजर असतो. तुम्हाला सांत्वन आणि उद्धार करण्यासाठी तयार असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ किंवा कमी वाटत असेल, तेव्हा जाणून घ्या की मी म्हणजेच स्वामी तुमचे दुःख समजतो आणि तुमच्या वेदनांची मनापासून काळजी घेतो. उपचार करणाऱ्या विलक्षण शक्तीवर विश्वास ठेवा. माझ्या प्रेमाने तुम्हाला आलिंगन द्या. माझ्या विचारकृपेने तुम्हाला उन्नती द्या आणि माझी उपस्थिती तुम्हाला तुमच्या प्रवासात आराम देईल. तुमच्या आयुष्यात लवकरच घडणाऱ्या आणि अचानक घडणाऱ्या जीवन बदलणाऱ्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्हाला आवश्यक उपचार आणि वित्त येत आहे आणि कोणताही मार्ग दिसत नसतानाही मी तुमच्यासाठी मार्ग तयार करेन. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय स्वामी देवा, येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी एक अविश्वसनीय दार उघडे, जे तुमचे भविष्य परमेश्वराने आधीच नियोजित केलेले असेल. त्याने तुमच्या जीवनावर आधीच दिलेल्या आशीर्वादांसाठी आभार माना. तो तुम्हाला एक सुंदर मार्गावर नेईल. तुम्ही विजाने चालाल. आजचा स्वामी संदेश देखील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे. पण मग त्यासाठी तुम्हाला ऐकावं देखील लागेल. चला तर मग फार वेळ न घेता स्वामी संदेश सांगते. त्याआधी तुम्हाला एकच काम करावं लागेल. एक अंक मनात धरा आणि त्यासाठी तुमचा स्वामी संदेश ऐका. आणि हो, फक्त ऐकून सोडून देऊ नका. अगदी 100% नाही पटलं तरी हरकत नाही, पण एखादा टप्पा जरी तुम्हाला यातला पटला ना, तर त्याचा विचार नक्की करा, त्याची अंमलबजावणी करा. नक्की जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. शेवटी स्वामी तर नेहमी आपल्या पाठीशी आहेतच. बाळांनो, जीवनात सर्व काही अचानक होईल, परंतु त्यासाठी तुमचे प्रयत्न कामी येणार आहेत. कुठलीही गोष्ट घडताना त्यामागे खूप वर्षांची मेहनत असते. तेव्हाच एक दिवस जीवनात चमत्कार घडत असतो. तुम्ही भगवंताची आज सेवा केली आणि उद्या लगेच फळ मागत असाल तर तुम्ही चुकता आहात. कारण जे वर्षानुवर्ष देवाची तपस्या करत असतात, देवाची भक्ती करत असतात, त्यांना कुठेतरी जाऊन भगवंत दर्शन देतात आणि मग त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून स्वतःला थोडंसं धीर धरायला सांगा. स्वतःला थोडीशी प्रतीक्षा करायला सांगा.
कारण जोपर्यंत तुम्ही धीर धरलेला आहे, जोपर्यंत तुम्ही संयम ठेवलेला आहे, तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावर आहात. ज्या दिवशी तुमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही चुकीच्या मार्गावर जाल. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, जीवनात भगवंत परीक्षा बघत असतात. पूर्वी ऋषी महंत हे खूप वर्ष जेव्हा तपस्या करायचे तेव्हा भगवंत प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देण्यासाठी यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला जे हवं ते मागायचे. परंतु बाळांनो, लक्षात घ्या, आज या कलियुगातही आपल्याला भगवंत दर्शन देतात. फक्त तेवढी भक्ती, तेवढा संयम, तेवढी तपस्या करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. एवढी क्षमता तर आपल्यात नाही, परंतु जेवढी आहे तेवढी तरी दाखवा. म्हणून थोडासा विलंब झाला तर होऊ द्या, परंतु तुमचा संयम सुटू देऊ नका. भगवंत आहेत आणि ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, भगवंताने दिलेला आशीर्वाद घ्यायचा आणि पुढे प्रयत्न सुरू ठेवायचे. भगवंत तुमची रक्षा करत आहेत. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. ते तुम्हाला आपलं बाळ मानतात. म्हणून बाळांनो, आपल्या माऊलीप्रमाणे ते आपली रक्षा करत असतात. म्हणून त्यांचे कोटी कोटी आभार नक्की माना. कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. बाळांनो, भगवंताची प्रचंड शक्ती नेहमी आपल्यासोबत आहे, कारण आपण त्यांचे भक्त आहोत. स्वतःला एवढं नशीबवान समजा, स्वतःला एवढं भाग्यवान समजा, कारण तुम्हाला अक्कलकोट स्वामींची सेवा करायला संधी मिळाली आहे. भगवंताची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. बाळांनो, ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आज तुम्ही जो देवाने पाठवलेला व्हिडिओ बघत आहात ना, ती बघण्याची संधी देखील देवाने तुम्हाला दिलेली आहे. हा केवळ योगायोग नसतो, तर भगवंतच आपल्याला सर्व काही शिकवत असतात, पाठवत असतात. फक्त त्याचा योग्य वापर आपण करून घ्यायचा असतो. बाळांनो, जसं आपण आपल्याला शाळेत गुरुजी शिकवतात, शिक्षक शिकवतात, त्याच प्रकारे खऱ्या आयुष्यात आपल्याला भगवंत शिकवत असतात. ज्या प्रकारे आपण अभ्यास केला तरच पास व्हायचो, त्याच प्रकारे जर आपण जीवनामध्ये कष्ट केले, प्रयत्न केले, तरच आपण ही जीवनाची परीक्षा पास होऊ शकतो. म्हणून बाळांनो, देव जे सांगतायत ती प्रत्येक गोष्ट सत्य होणार आहे आणि हीच सत्य परिस्थिती आहे. आजच्या या युगातही एवढे लोक भगवंताला का मानतात? तर त्यांना भगवंताची दिव्य दर्शने प्राप्त झाली आहेत. त्यांना देवाची दिव्य शक्ती माहीत आहे. आपला जन्म कसा झाला, आपल्या जन्माचं कारण काय, हे सर्व भगवंताला माहीत आहे. आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत आणि आपण आपलं कर्म करत आहोत. खरं तर देवाला सर्व माहीत आहे, फक्त आपण ते जाणून घेऊ. आपल्याला ते जमणार नाही. आपल्याला फक्त नित्य कर्म करत राहायचं आहे, चांगलं वागायचं आहे. सर्व काही चांगलंच होणार आहे. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. तुम्हाला वाटत असेल की भगवंताचं माझ्याकडे लक्ष नाही किंवा भगवंत माझी इच्छा पूर्ण करत नाही, तर बाळांनो, असं अजिबात नाही. वेळ आल्यानंतर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल. फक्त वेळ येऊ द्या, कारण वेळेवरच सगळं अवलंबून आहे. कधी चांगली वेळ असते तर कधी थोडीशी कठीण वेळ असते, परंतु वेळेला जे होईल ते सर्व चांगल्यासाठीच होईल. तुमच्या मनात प्रश्न असेल की चांगलं वागूनही आपल्यासोबत वाईट का होतं? तर बाळांनो, लक्षात घ्या, कधी कधी तुमच्या आयुष्यात वाईट जर झालं ना, तर त्यामागे देखील तुमच्या हेतूच काहीतरी कारण असतं. भगवंत कधीच स्वतःहून कोणाचं मन दुखावत नाहीत किंवा कोणाला त्रासही देत नाहीत. त्यामागे तुमचं काहीतरी भलं असणार आहे. म्हणूनच तुमच्यापासून ती गोष्ट हिरावून घेतली असेल किंवा तुमच्या आयुष्यात ती गोष्ट घडली असेल. त्यामागे तुमच्याच आयुष्याचं भल्याचं कारण असतं. आणि या जगात ज्याने जन्म घेतला आहे तो या जगातून एक ना एक दिवस जाणारच आहे. म्हणून कोण कधी जाईल हे आपल्याही हातात नाही. ते त्याच्या भोगानुसार त्याला भोगावंच लागेल. फक्त जोपर्यंत आहोत, आपला श्वास सुरू आहे, तोपर्यंत फक्त भगवंताचे नाम घेत राहा. भगवंत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कधी काही कमी पडू देणार नाही. बाळांनो, फक्त स्वतःचाच विचार करू नका, तर स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या सर्व भक्तांचा, सर्व भक्त परिवाराचा विचार करा. मुक्या प्राण्यांना कधीच त्रास देऊ नका, कारण त्यांच्यामध्ये खरा देव वसलेला असतो.
देव फक्त परीक्षा घेतो की तू काय करतो आहेस. आपली गाय जर आपल्या दारात असेल तर त्या गायीला कधीच त्रास देऊ नका, कारण बाळांनो, गायीच्या पोटामध्ये देव वास्तव्यास आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला जर कधी काय करावे आणि काय नको ते जर सुचत नसेल तर अशा वेळेस तुमचे डोळे झाकून तुम्ही आमचे स्मरण करा. तुमचे मन यामुळे शांत होईल. मग तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल. परिस्थिती कशी का असेना, तुम्ही कधीच हार मानू नका. रागाने कोणतेच समाधान होत नसते. बाळा, डोळे मिटून आमचे स्मरण करा आणि शांत व्हा आणि अनुभव करा की तुम्ही आमच्या मांडीवर तुमचे डोके ठेवून झोपलेला आहात आणि आम्ही तुमच्या डोक्यावरून आमच्या मायेचा, प्रेमाने भरलेला हात तुमच्या डोक्यावरून फिरवत आहोत. आणि आमच्या या स्पर्शांमुळे तुमच्या मनाला खूप शांतता मिळत आहे आणि तुम्ही या मानवर रूपी जगातून एका वेगळ्याच दुनियेत आलेला आहात असे तुम्हाला त्यावेळेस जाणवू लागेल, जिथे कोणतीच चिंता, कोणतीच काळजी, अपमान, राग, स्पर्धा, तिरस्कार नाही. अशा जगात तुम्हाला आल्यासारखे जाणवू लागेल. तुम्ही स्वतःला खूप शांत, खूप रिकामे अनुभव करू लागाल. तुम्हाला खूप समाधान देखील यावेळेस मिळत आहे असे तुम्हाला जाणवू लागेल. बाळा, अशा गोष्टींची कल्पना तुम्ही नेहमी करत राहा. अशाने तुमच्या या अडचणीने भरलेल्या मनाला खूप शांतता आणि समाधान तुम्हाला मिळू लागेल. बाळा, ही कल्पनाच एक प्रकारचे अदृश्य सत्य आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही तुमची आई आहोत आणि तुम्ही आमचे लेकरू आहात. बाळ जेव्हा उदास असते तेव्हा ते त्याच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून आईच्या मायेने भरलेल्या कुशीमध्ये शिरून आपले मन हलके करत असते आणि त्याला त्यावेळेस आईच्या त्या कुशीमध्ये स्वर्गाची अनुभूती होत असते. अगदी तसेच तुम्हाला देखील ज्यावेळेस खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या या आईच्या मायेच्या, प्रेमाच्या कुशीमध्ये तुम्हाला खूप शांतता मिळेल. बाळा, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. एखादा निर्णय रागात जर घ्याल तर समस्या कमी होण्याऐवजी मोठी होत असते. म्हणून शांतपणे समोरच्या परिस्थितीचा सामना करा. तुम्हाला जर राग जास्त आला असेल तर तुम्ही थोडा वेळ एकटे शांत बसा. मग शांततेने सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. निर्णय हे खूप महत्त्वाचे असतात. आपल्या घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या स्वतःवर आणि इतरांवर त्या निर्णयाचा काय परिणाम होईल या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असते. बाळा, तुझ्यावर हे जे लोक आरोप करत आहेत, तुझ्या भोळ्या, साफ मनाची हे जे लोक तोडफोड करत आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला जो एवढा त्रास करून घेत आहात तो त्रास तुम्ही करून घेऊ नका. ती माणसे विकृत मनोवृत्तीची आहेत. त्यांना वाटत आहे की तुम्ही त्यांच्या ह्या विक्षिप्तपणाला घाबराल आणि त्यांचे गुलाम बनून राहाल. पण तुम्ही माझं बाळ आहात. तुम्ही घाबरू नका आणि असल्या माणसांना तुम्ही किंमत देऊ नका. तुम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागाल तेव्हा त्यांची शक्ती कमी होईल. होय बाळा, त्यांची शक्ती म्हणजे तुमची कमजोरी आहे. म्हणून तुम्ही कमजोर बनू नका. धाडसी बना. त्यांच्या अन्यायाचा तुम्ही विरोध करा. गप्प मुकाट्याने अन्याय कधीच सहन करू नका. त्यांना दाखवून द्या की प्रेम दिले तर प्रेम मिळेल, तिरस्कार जर दिला तर तिरस्कारच मिळेल. बाळा, तुमच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच पोहोचू देऊ नका. तुम्ही एकटे नाही. आम्ही नेहमी तुमच्या बरोबरच आहोत. तुमचे रक्षण आम्ही पावला पावलावर करत आहोत. फक्त तुम्ही निर्भर बना, स्वावलंबी बना. भिवू नका. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. असं कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हेच लोक तुमचं गुणगान गातील.
माझ्याबरोबर तुम्ही देवांना एक संकल्प करा की स्वामी आज माझ्यासोबत आहेत. आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत. स्वामी माझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मागत आहे ती पूर्ण करत आहेत. स्वामी देव सदैव माझे समर्थन करतात. स्वामी मला कुठे चुकीचा मार्ग जाण्यापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात. आजपर्यंत आयुष्यात भोगलेले प्रत्येक सुख मी स्वामींचा आभारी आहे. स्वामींकडून तुमच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी तुमचं पूर्ण नाव टाईप करा. भाग्यवंत ठराल. बाळा, चिंता करणे, खूप काही त्रास करून घेणे या क्षणात सोडून द्या. तुला अधिक प्रसन्न करणारे आणि आनंदी करणारे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत. त्यांना मनपूर्वक स्वीकार कर. तुम्ही अधिक परिश्रम करावे आणि ते साध्य करावे असे मी म्हणत नाही, कारण तुम्ही जे काही श्रम आणि खूप काही असे कर्म आधी केले आहेत त्यामुळे तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य झालेले आहात, जे तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छित आहात. देव म्हणतात, बाळा, तुमच्या अधिक प्रयत्नांती राहून ते परिश्रम करत असाल तर मी आत्ताच तुम्हाला या क्षणात सांगतो, कारण तुम्ही खूप काही परिश्रम करून थकले असाल तर मी तुम्हाला ती विश्रांती देईन, तो आराम देईन, ते सुखाचे क्षण देईन. पण तुमच्या मनात ती चिंता दूर करा, कारण माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या मनाला ती शांती मिळावी म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याकडे आशीर्वादाचा वर्षाव करीन, पण तू चुकू नकोस. मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे. त्या मार्गावर चालण्याचे तो त्यासाठी मी माफी दे तयार आहे, कारण मी तुमच्यावर भरभरून प्रेम करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. पण वारंवार त्या चुका करून तुम्ही ते पाप करावे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू इच्छित नाही. स्वामी म्हणतात, माझे कित्येक बाळ त्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. ते यश प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना ते प्राप्त होतील. तुमचा तो बंद असलेला मार्ग आता उघडून जाईल, जेथून तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. कारण देव पाहता ते तुमचे मनापासून केलेले कर्म. ज्यांनी ते कर्म केले आहे त्या बाळांना आज स्वामी सांगू इच्छितात, जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता आणि देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे तो मोठा चमत्कार घडवण्यासाठी येत आहे. तो न्याय आहे, कारण चुकीच्या मार्गाने कोणी काहीही मिळत असेल आणि तुमच्या मार्गात अडथळ्यासाठी नक्की न्याय करतील. जेव्हा तुमच्यासोबत काही अडचणी आहेत त्याचा तुम्हाला सामना करावा लागतो, त्या क्षणात नामस्मरण करा. देव तुम्हाला नक्की मदतीचा हात देतील. मनापासून जो विश्वास आणि श्रद्धा ठेवेल त्याला ते भाग्य प्राप्त होईल. बाळा, माझ्या आशीर्वादाचे खजाने भरपूर आहेत, पण तोच ते नेऊ शकतो ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. जर तुम्ही ते सामर्थ्य प्राप्त करता तर देवाचे नामस्मरण करा, देवाच्या आज्ञेत राहा, देवाच्या नामात राहा. कारण जो देवाक जागृत दृष्टीने पाहतो, देवाची आराधना करतो, देवाचे नामस्मरण करतो आणि सत्याच्या मार्गाने चालला तयार असतो, त्यासाठी कधीही अहंकार त्याच्या जवळ येत नाही, नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे येत नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, नकारात्मक विचार या क्षणात करणारा माझे आशीर्वाद कार्य करत आहे. जेव्हा तुमची त्या दिशेने वाटचाल होत आहे आणि तुम्ही यशाचा मार्ग शोधू लागता आणि एक प्रयत्न करता, तेव्हा देव तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवण्यासाठी तुमच्यासाठी योग्य मार्ग निवडेल आणि तो मार्ग तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दाखवलाही जातो. तूही त्यावर चालून खूप मोठे यश प्राप्त करू लागतात, कारण ही सर्व योजना देवाने तुमच्यासाठी केली आहे. जर तुमचा देवाचा आणि स्वामींच्या चमत्कारांवर आशीर्वाद व संपूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच तो मार्ग सापडेल. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला दैवी ऊर्जा प्रदान करून तुमच्या कार्यात ते अडथळे दूर करून तुम्ही श्रेष्ठ बनत असाल, तर तुम्ही देवाचा आशीर्वाद परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर या क्षणाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना तुम्ही पुण्यवंत आणि भाग्यवंत व्हाल. नाशिवंत देह साऱ्या उद्या भंगून जाईल काय, काय कमावले काय गमावले कधीतरी होईल माती मोल.
दोन शब्द प्रेमाचे घे रे तू, सदामुखी प्रेमानेच जग तू जिंक. मग होतील सर्व सुखी, मग होतील सर्व सुखी. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्यानं होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख, विचार आणि वाणी कर्मानेच होते. त्यामुळे कर्मावर लक्ष द्या. स्वामींची साथ कायमच तुम्हाला मिळेल. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना. गुरु माऊली आहेत. मार्गदर्शनाला जरा का थोडाही भरकटणार. माऊली डोळे लगेच वटारणार. हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत. काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते. पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले आता फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलींचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते. पतिताचे पावन व्हायला स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्माला येते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. त्यामुळे तुम्ही माणुसकी जपा. कितीही संघर्षाचा काळ कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणीतरी असेल तर नक्कीच मार्ग आपल्याला सापडतो. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्यांच्या मनी श्री स्वामींचे विचार, तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी श्री स्वामींची भक्ती, त्याला नाही कशाचीच भीती. ज्यांच्या हृदयात स्वामींची मूर्ती, त्याचीच होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. विश्वास असल्यास होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा. आपले मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असते त्यावेळी शांत राहावं. कुणाशीही काहीही बोलू नये, पण यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत राहावे. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत कायम असतात. त्यांना आपल्या अवस्थेचं कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटते. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगती मिळत असतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे आणि मार्ग आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा. महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा. प्रकाश, काळोख या दोघांनाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण असते. तसेच भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण असते. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी येणार नाही. म्हणून नेहमी भगवंताचे स्मरण ठेवा. नामस्मरण करत राहा. याला उपाय एकच, तो म्हणजे नामस्मरण. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. मी नामस्मरण करते असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे वाटते. त्यामुळे नामस्मरण हे तुम्ही न सांगता आपले आपले करत राहा. श्री स्वामी समर्थ हे नाम शोभत नमो भगवंत मोक्षदाता स्वानंदाची वृत्ती. आनंदाची मूर्ती विराजेही दीप्ती. समर्थ्यांची मित्या दुधाशी न तव, नामाविना ध्याता हे चरण सर्वसिद्धी. समर्थ तू एक द्यावयासी सुख तारिले, अनेक जड मूढ जगी तुझे पद तारक हे बंद. त्यांचा हा आमोद आम्ही घेऊ. श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू. श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नाही आणि रडत बसले की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नाही. जे इतरांच्या सुखासाठी सोसतो, स्वतः दुःखाची झळ अभेद्य असते. त्याचे मनोबळ, स्वामींचे आशीर्वाद त्यालाच मिळतात. त्यामुळे आपण कोणाचे वाईट चिंतायचं नाही, कधी कोणाचं वाईट करायचं नाही.
कोणाला दुखवायचं नाही, कोणाला रागवायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही आणि आपल्याला सुद्धा कोणी फसवणार नाही, कारण आपल्या पाठीशी आपली स्वामी माऊली आहे. विश्वास असेल तर माझी आई माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना, आप्तजनांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले. त्यामुळे आपला स्वाभिमान तुम्ही जपा. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो. संयम बाळगा, विश्वास ठेवा. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येणार आहेत. विश्वास ठेव बाळा माझ्यावर, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ. संकटात असो किंवा नसो, सदैव अविरत स्वामींचे ध्यान, नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचे प्रेम आणि भक्ती होय. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ते लोक भित्रे असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. दिवसातून कमीत कमी एकदा स्वतःशी नक्की बोला, नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे. जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही तर आपण त्याला शोधायला कुठे जाऊ शकतो? महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. जहाजाच्या दुर्घटनेतून वाचल्यानंतर एका एकट्या माणसाला एका भयंकर आव्हानाचा सामना करावा लागला. ते किनाऱ्याच्या सुरक्षिततेपर्यंत कसे पोहोचायचे? तो दैवी मदतीसाठी प्रार्थनेकडे वळला. तथापि देवाकडून कोणताही प्रतिसाद न देता वेळ निघून गेल्याने त्याने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले. जहाजाच्या भंगाराचा वापर करून त्याने स्वतःला घटकांपासून वाचवण्यासाठी एक छोटी झोपडी बांधली. दररोज त्याने अन्नाची शिकार करण्यासाठी आणि देवाच्या मदतीच्या कोणत्याही चिन्हासाठी क्षितिज स्कॅन करण्यासाठी महत्त्वपूर्ण वेळ समर्पित केला. मग एका भयंकर दिवशी अन्न गोळा करण्याच्या मोहिमेवरून परतल्यावर त्याची नम्र झोपडी राख झाली आहे हे पाहून तो उद्ध्वस्त झाला. निराशेने भारावून तो ओरडला, का देवा, तुम्ही माझ्या प्रार्थनांचे उत्तर का देत नाही? काही तासानंतर एक बोट किनाऱ्यावर आली. त्याला वाचवण्यासाठी सज्ज होती. गोंधळलेल्या माणसाने जहाजाच्या कप्तानाला विचारले, तुम्ही मला कसे शोधले? ज्यावर कर्णधाराने प्रतिसाद दिला, आम्ही आपण अनावधानाने तयार केलेला धुराचा सिग्नल पाहिला. मदतीसाठी ओरडत आहे. घटनांच्या या अनपेक्षित वळणामुळे देवाच्या रहस्यमय मार्गांवरील माणसाच्या विश्वासाचे नूतनीकरण झाले. संकटाचा सामना करताना आशा सोडू नका. जरी देव ऐकत नाही असे वाटत असले तरीही कधी कधी मदत अनपेक्षित मार्गांनी येऊ शकते. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट करायचे नाही. भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा दिवस नवीन संधी आणि आशीर्वादाने भरलेला आहे. कदाचित तुम्ही दुःख, त्रास, आजारपण यामुळे त्रस्त झाला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे सृष्टीचे निर्माते आहेत ते स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू खंबीर हो, भिवू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारे स्वामी तुझ्या सोबतच आहेत. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनांसोबत कधीही खेळू नका, कारण मनाची तळप कधी कुठे आणि कशी लागेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर ठीक आहे,
आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल. मी तुला साथ द्यायला येथे उभा आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून चांगले होऊ इच्छिता तर नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला हसत ठेवायचं असेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाले आहात. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करू देत, हीच माऊलींचरणी प्रार्थना. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.